मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकाळची वेळ 7:30-8 वाजले असतील. ते सरत्या हिवाळ्याचे दिवस असल्याने थंडी आहे असंही म्हणता येत नव्हतं. नाही असंही म्हणायची कुणाची हिंमत नव्हती. कारण सकाळी चांगलाच गारठा पडायचा, तर दुपारी तापल्या उन्हामुळे अंग शेकून निघायला सुरुवात व्हायची. त्यामुळे अजूनही कुठं कुठं शेकोट्या पेटवून माणसं ऊब गोळा करीत होती, तर गरम गरम चहाने गारठा पळवून लावित होतीत. पोंदेवाडीच्या रिकामटेकड्या माणसांना या दोन्ही गोष्टी रामभाऊच्या हॉटेलमध्ये सकाळी सकाळी भेटायच्या. रामभाऊ म्हणजे रामराव बागड. तो पोंदेवाडीचाच होता. आयुष्याची 2 वर्ष मुंबईत काढल्यावर तेथून तो अशी व्यावसायिक दृष्टी घेऊन गावाला आला होता आणि पोंदेवाडीत येऊन मोक्याची जागा बघून त्याने हे हॉटेल टाकलं होतं. खरं म्हणजे हा एक चौक होता. तालुक्याहून आलेलं आणि गावात शिरणारं कोणतंही माणूस रामभाऊच्या हॉटेलला ओलांडूनच गावात शिरायचं. शिवाय तेथूनच एक रस्ता उत्तरेकडे नांदगावला जायचा आणि एक रस्ता दक्षिणेकडे पाडळीला जायचा. त्यामुळे कुठंही जायचं म्हटलं तरी माणसं आधी चौकात यायची आणि रामभाऊच्या हॉटेल पुढे येऊन थांबायची. रामभाऊने हॉटेलसाठी जागाच तशी मोक्याची निवडली होती. त्याचं हॉटेल पण बऱ्यापैकी होतं. म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती होत्या. आत ऐसपैस बसायला फायबरच्या खुर्च्या होत्या. हॉटेलच्या मोकळ्या जागेत लोकांना बसायला टेबल खुर्च्या देखील टाकल्या होत्या. त्यामुळे रामभाऊच्या हॉटेल पुढं सतत कुणी ना कुणी बसलेलं हे असायचंच. रामभाऊने हॉटेलला नाव पण स्वतःच दिलं होतं. हॉटेलच्या बाहेर एक भला मोठा बोर्ड बनवून घेतला होता, रामभाऊ हॉटेल. रामभाऊला बायको फार कष्टाळू भेटली होती. ती बिचारी 6 वाजताच उठायची, सगळी झाडलोट करायची, टेबल खुर्च्या बाहेरच्या मोकळ्या जागेत व्यवस्थित लावायची, चहाचा आधण ठेवायची, मग बाहेरचे पाण्याचे पिंप भरून ठेवायची, मिसळ तयार करून ठेवायची, भजीचं पीठ मळायची. बरं, हे सगळं दिवसभर लागायचंच. रामभाऊ हॉटेल हे गावातलं एकमेव हॉटेल असल्यामुळे ते चांगलं चालायचं. रामभाऊ पण आपल्या बायकोला मनापासून मदत करायचा. आलेल्या गिऱ्हाईकांना तोच सगळी सेवा द्यायचा, गल्ला पण तोच सांभाळायचा. बरं, सकाळपासूनच हॉटेलमध्ये माणसं यायला सुरुवात व्हायची. या थंडीच्या दिवसात तर चहासाठी सकाळी 6:30-7 पासूनच माणसं यायची. रामभाऊने आपल्या हॉटेलमध्ये गाववाल्यांसाठी आणखी एक सोय करून ठेवली होती, ते म्हणजे वर्तमानपत्र. मुंबई सारख्या ठिकाणाहून व्यावसायिक दृष्टी घेऊन आलेल्या रामभाऊला लोकांना काय हवं काय नको ते चांगलं माहिती झालं होतं. आता खेडेगाव पूर्वीचं राहिलं नाही, ते बदललंय. त्यांना पण शहरातल्या लोकांसारखं सकाळी सकाळी वर्तमानपत्र लागतंय हे माहिती होतं, म्हणून त्याने 2 वर्तमानपत्र लावली होती. रामभाऊचा पोरगा विजय दररोज सकाळी सकाळी तालुक्याला जाऊन बेकरीतून 10 पाव लाद्या घेऊन यायचा. दिवसभर तेवढ्या लागायच्याच. पाव आणायला गेला की येताना तो 2 वर्तमानपत्र घेऊन यायचा आणि बाहेरच्या टेबलावर ठेवायचा. सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचायच्या निमित्ताने कुणी ना कुणी यायचंच. बरं, हॉटेलमध्ये येऊन बसायचं म्हटल्यावर माणसं काय नुसती बसतायत होय? मिसळीचा वास, भजीचा वास पोट ढवळून काढणारच ना. आणि चहाची तल्लफ ती कुठं स्वस्त बसून देते. मग आपोआपच रामभाऊचा धंदा व्हायचा. या थंडीच्या दिवसात तर खूप चहा लागायचा. आजची सकाळ पण नेहमीच्या सकाळ सारखीच एक सकाळ होती. रामभाऊचा पोरगा तालुक्याहून पाव लाद्या आणि वर्तमानपत्र घेऊन आला होता. आणलेल्या वर्तमानपत्राची घडी उलगडून आणि त्याचं एक एक पान बाजूला काढून मोकळ्या जागेत मांडलेल्या खुर्च्यांवर गावातली 4-5 रिकाम टेकडी माणसं पेपर वाचित बसली होती. रामभाऊचं पोरगं गावातल्याच कॉलेजला गेलं होतं. त्याची बायको भजी तळीत होती. रामभाऊने मोकळ्या जागेच्या एका कोपऱ्यात शेकोटी पेटवली होती. 2 जण तिथे अंग शेकीत बसले होते. हवेत अजून चांगलाच गारठा पसरला होता. थोड्या वेळाने तेथे गावातले रमेश अण्णा आले आणि पेपरचे एक पान घेऊन वाचित बसले. घरी कधीच चहा मिळत नाही म्हणून रामभाऊच्या हॉटेलची बोहणी करणारा अब्दुल्ला पण तिथे आला. अब्दुल्ला कधी एकट्याने चहा पीत नसायचा.
त्याला चहा प्यायला सतत कुणी ना कुणी जोडीदार हा लागायचाच. आत्ता पण आल्या आल्या तो रमेश अण्णांना म्हणाला, काय अण्णा, चहा घेणार काय? लेका चहा मग विचारतोयस काय? सांग की सगळ्यांना चहा. ही थंडी काय म्हणते बघ बरं. पण हाप हाप बरं का, कटिंग कटिंग. सांग आपल्याला काय, हाप तर हाप. पेपरमधून मान वर न करता रमेश अण्णा म्हणाले. ही त्यांची नेहमीची सवय होती. सकाळी सकाळी हिथं येऊन बसलं म्हणजे किती बरं वाटायचं. सकाळचा वेळ देखील जायचा, पेपर देखील वाचायला मिळायचा. कुणी दिला तर फुकटचा चहा प्यायचा. अधूनमधून मिसळपाव भजी खायला मिळायची. शिवाय 4 लोकांसमोर एखादी बातमी वाचून चर्चा करायला देखील भेटायची. आपल्याला फार माहिती आहे यावर बढाई मारता यायची. अब्दुल्ल्याने चहाची ऑर्डर दिली होती. तेथे जमलेल्या 5-6 जणांना हाफ हाफ चहा सांगितला होता. रामभाऊने 6 काचेच्या ग्लासात चहा भरून दिला. सगळे जण चहाचा घोट घेत एकमेकांशी न बोलता वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचण्यात गर्क होते. सकाळची शांतता हॉटेल पुढे पण पसरली होती. आतल्या स्टोचा फर फर आवाज सोडला तर कुठंच काही खुट्ट वाजत नव्हतं. तेवढ्यात गजाभाऊने शांततेचा भंग केला आणि चहा पिता पिता पेपरमध्ये पाहत जोराने ओरडला, अगं बाबो. गजाभाऊ मोठ्याने ओरडल्यावर समदे बॉम्ब पडल्यागत दचकले. दचकणार नाहीत तर काय. गजाभाऊ केवढा मोठ्याने ओरडला आणि शांततेचा केवढा भंग झाला. या गजाभाऊला अशीच मोठ्याने ओरडायची सवय होती. साधा विंचू जरी दिसला तरी तो मोठ्याने अगं बाबो म्हणायचा आणि सगळ्यांना घाबरून सोडायचा. आत्ताही त्याने मोठ्याने अगं बाबो केल्यावर सगळ्यांनी त्याच्याकडे एकदमच दचकून बघितलं. मग दत्ता साळुंख्याने विचारलं, काय झालं र गजाभाऊ? अरे हा आपला सदू भाऊ र. काय झालं र त्याला? अरे तो हरवलाय. सदू भाऊ हरवलाय? कधी र? रमेश अण्णांनी घाबरून विचारलं. कोणास ठाऊक कधी हरवलंय त्या, पण तो हरवलाय हे मात्र खरं. गजाभाऊ पेपरात डोकं घालून म्हणाला. मग तुला र कसं कळलं तो हरवलाय त्या? रमेश अण्णांनी पुन्हा विचारलं. हे काय हिथं पेपरात आलंय छापून? पेपरातल्या पानात छापून आलेल्या बातमीवर बोट ठेवीत तो म्हणाला. तसा दत्ता साळुंखे हसत म्हणाला, हातले का, पेपरात कोण हरवतंय होय? अरे खरंच हरवलाय त्यो. हे काय पेपरात बातमी छापून आल्या नव्ह, आणि ही बातमी आपल्या गावातल्या सदूभाऊचीच हाय बरं. टेबलावरचा पेपर हातात घेऊन ती बातमी सगळ्यांना दाखवीत गजाभाऊ म्हणाला. मग मात्र सगळ्यांचा विश्वास बसला. त्यांची थंडी कुठल्या कुठे पळून गेली. आपल्या गावातला सदूभाऊ हरवतो काय आणि पेपरला त्याची बातमी छापून येते काय याचं सगळ्यांनाच नवल वाटलं. ते सगळे आपापल्या खुर्चीतून उठले. गजाभाऊ भोवती त्यांनी कोंडाळ केलं आणि वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी बघू लागले. एक दोघे तर वाकून वाकून बघता बघता तोल जाऊन पडले सुद्धा होते. छापून आलेली सदूभाऊची बातमी खरी होती. दैनिक सांज वार्ता पेपरच्या ग्रामीण पुरवणीत ती छापून आली होती. आतल्या पानावरच्या कोपऱ्यात हरवला आहे या सदरामध्ये ती बातमी होती. गेले 10 दिवसापासून फोटोतला इसम पोंदेवाडी या गावातून बेपत्ता असल्याची ती बातमी होती. बातमीत सदूभाऊचा फोटो नव्हता, पण त्यांना ओळखण्यासाठी अंगावरच्या खाणाखुणांचं आणि कपड्यांचं वर्णन केलं होतं. सापडून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल असंही तिथे नमूद केलं होतं. शिवाय जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधण्यास सांगितलं होतं. बातमी वाचल्यावर सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. सगळ्यांचे चेहरे पडलेले दिसत होते. हा सदूभाऊ कसा काय हरवला असेल म्हणावा. रमेश अण्णांनी कपाळाला आठ्या घालीत विचारलं. हरवणारा माणूस काय आपल्याला सांगून हरवतो का अण्णा? तो आपोआपच हरवतो. त्यालाच तर हरवणं म्हणतात या नवं. अब्दुल्ला म्हणाला. अरे तसं नाही रा अब्दुल. आपली साधी 1 रुपयाची नोट हरवली तरी आपण 4 लोकांना विचारतोया. माझा रुपया सापडला का त्याची चौकशी करतो. म्हणजे आपला 1 रुपया हरवल्याचे 4 लोकांना माहिती होतं या. आणि हिथं तर जिता जागता माणूस हरवलाय आणि तो बी आपल्या गावाचा. तो हरवल्याची पेपरला बातमी येते आणि गावात कुणालाच कसं काय र माहिती नाही. तेवढ्यात दत्ता साळुंखे म्हणाला. ही बातमी खोटी हाय. खोटी? रमेश अण्णांनी विचारलं. कशी र? सदूभाऊ हरवणं शक्यच नाही बघा. मी कालच सदूभाऊला तालुक्याच्या खरेदी विक्री संघाच्या कट्ट्यावरती बसलेलं पाहिलं होतं. या सौताच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. ती बी चांगल्या अवस्थेत शुद्धीवर असताना. आणि तो सदूभाऊच होता बघा. माझी खात्री आहे पक्की.
अरे मग पेपरमध्ये छापून आलेली बातमी र खोटी कशी असल? त्या पेपरवाल्यांना काय याड लागले की का खोट्या बातम्या छापायला? रमेश अण्णा गोंधळून जात म्हणाले. मला पण तोच प्रश्न पडलाय बघा अण्णा. ज्या माणसाला मी काल खरेदी विक्री संघाजवळ बसलेलं पाहिलं, तो हरवल्याची बातमी आज पेपरला येईलच कशी? आता दत्ता साळुंखे पण नवल करू लागला. ही बातमी बहुधा त्याच्या घरच्यांनी दिली असणार. परसू म्हणाला. अशी कशी परस्पर बातमी देतील? तो हरवल्याचा आधी आपल्याला सांगितलं नसतं का र घरच्यांनी? अब्दुल म्हणाला. आपल्याला आधी सांगायला आपण काय त्याच्या नात्यातलं हाय का गोत्यातलं हाय? परसू म्हणाला. अरे तसं नाही परसू. सदुभाव हरवला म्हणल्यावर आधी त्याच्या घरच्यांनी बॉम्ब केली असती की घरात रडारड झाली असती. मग काय झालं म्हणून बाकीच्यांनी विचारपूस बी केली असती. तवाच आपल्याला कळलं नसतं का की सदुभाव हरवला आहे म्हणून? पण इथं तसं काहीच झालेलं नाही. डायरेक्ट सदुभाव हरवल्याची बातमी आणि ती बी पेपरला. अब्दुल याने शंका घेतली. मग रमेश अण्णांनी दुसरी शंका बोलून दाखवली. पण त्याच्या घरच्यांना तरी ठाऊक आहे का ह्य तो हरवल्याचं? माहित असतं तर त्यांनी गावातल्या कुणाला तरी हे बोलून दाखवलंच असतं की. तेवढ्यात परसू म्हणाला. मला वाटतंय अण्णा, सदुभाव हरवल्याचं त्याच्या घरातल्या कुणालाच माहिती नसल बघा. मग मात्र रमेश अण्णा त्याच्यावरती चिडले. म्हणाले. तू पण काय बोलतोयस परसू? ती काय बाहुली हाय व्हय? हरवली पण घरच्यांना माहिती नाही. अरे जिता जागता माणूस हाय त्यो. मग असं कसं व्हा अण्णा? सदुभाव हरवल्याचं डायरेक्ट पेपरला छापून येतं या आणि त्याच्या घरच्यांना माहित सुद्धा नाही. परसू म्हणाला. त्याचं बी खरंच होतं. ही बातमीच कोड्यात टाकणारी होती. बातमीत म्हटलं होतं की हरवलेला इसम गेले 10 दिवसापासून बेपत्ता आहे. मग त्याच्या घरात बोंब कशी झाली नाही? गावात कुणालाच कसं कळलं नाही? हे भलतंच कोडं होऊन बसलं होतं आणि सकाळी सकाळी सगळेजण विचारात पडले होते. आता त्यांचं दुसरीकडे कुठंच लक्ष लागत नव्हतं. मनात एकच विचार होता. तो म्हणजे सदुभाऊ हरवल्याचा. मग दत्ता साळुंखे म्हणाला. आपण असं केलं तर कसं? त्याच्या घरी जाऊनच चौकशी केली तर? चौकशी तर करावीच लागणार. सदुभाव हरवलाय आणि आपण घरी चौकशीला न जाणं बी बरोबर दिसणार नाही. त्याच्या घरी जावंच लागणार हाय आपणाला. रमेश अण्णा म्हणाले. तसे सगळे जण उठले. रामभाऊला विचारून बातमी आलेला पेपर बरोबर घेतला आणि त्यांनी बैठक मोडली. सगळेजण सदुभाऊच्या घरी निघाले. खरं म्हणजे सदुभाऊ काय लहान बाळ नव्हतं. तेव्हा ते जत्रेत हरवल्यागत आईचं बोट सोडून हरवायला. बरं, तो वेडा होता किंवा अडाणी होता अशातला पण भाग नव्हता. सदुभाऊ चांगला जाणता माणूस होता. 50-55 वय होतं त्याचं. त्याला 3 मुलं होती. 2 लेकी आणि 1 मुलगा. तिघांची बी लग्न झाली होती. लेकी त्यांच्या सासरी सुखाने नांदत होत्या. सदुभाऊचे जावई पण स्वभावाने खूप छान होते. सदुभाऊच्या मुलाचं म्हणजे बाळबाचं पण लग्न झालं होतं. 3 वर्षांपूर्वीच घरात सोन्यासारखी सून आली होती. सदुभाऊला एक नातू पण होता. त्याची बायको बी अजून चांगली धडधाकट होती आणि सगळा परपंच लेका सुनेला हाताशी धरून ओढीत होती. नाही म्हणायला सदुभाऊलाच पिण्याचा नाद होता आणि तो घरी काडीच्या कामाला हात लावत नव्हता. तो भाग वेगळा. घरातले सगळेच त्याचा रागराग पण करायचे. सासरहून लेकी येऊन त्याला बोलायच्या. नीट राहा, परपंचाकडे लक्ष दे म्हणायच्या. पण सदुभाऊ कुणाचंच ऐकायचा नाही. तसा तो 2-2, 4-4 दिवस घराबाहेरच काढायचा. मध्येच कधी कधी गायब देखील व्हायचा. नाही असं नाही, पण आता चक्क तो हरवला होता आणि तो हरवल्याची बातमी पण पेपरामध्ये छापून आली होती. हे मात्र भयानक झालं होतं. पेपरला बातमी आली की काहीतरी भयानक असतंच, अशा आपल्या समाजात एकूणच धारणा असते. सदुभाऊच्या घरी चौकशीला आलेल्या लोकांना पण असंच वाटलं होतं, म्हणून तर ते सगळेजण मिळून चौकशीला आले होते. ते सदुभाऊच्या घरी आले तेव्हा त्याचा मुलगा बाळबा घरापुढच्या अंगणात सकाळच्या पारीत दात घाशीत उभा होता. उजव्या हाताच्या बोटाने दातावर घसा राखुंडी घासत होता. आज सकाळी सकाळी एवढी समधी माणसं आपल्या घराकडे आलेली बघून त्याला बी जरा नवलच वाटलं होतं आणि त्या नवलाईनेच तोंडातले बोट तोंडातच राहिलं होतं. अंगणात आल्या आल्या रमेश अण्णांनी बाळबाला विचारलं. काय र बाळबा, तुझा बाप घरातून बेपत्ता झालाय म्हण? काय की? बाळबा हात उडवीत म्हणाला. म्हणजे तुझा बाप घरातून बेपत्ता झालाय आणि तुम्हाला कुणालाच माहिती नाही? नाही बुवा, आम्हाला तर काहीच खबर नाही.
बरे शाब्बास, म्हातारा घरातून गायब होतोय तरी तुम्हाला पत्त्या सुधीक नाही, रमेश अण्णा म्हणाले. तसा बाळबा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, आवा अण्णा, म्हातारा घरातून गायब व्हायला तो आधी घरात तर असला पाहिजे नव. तो सध्या घरात असतोयाच कुठं, सदान कदा दारू पिऊन कुठं बी हिंडत असतोया. आम्ही बी कुठवर त्याच्या माग पळायचं. बाळबा म्हणत होता तेच खरं होतं. सदू भाऊला दररोज उठल्या उठल्या दारू लागायची. दारूनेच तो तोंड धुवायचा. दारू पिऊन कुठं बी 4-8 दिवस गायब व्हायचा. कोण त्याच्या मागं पळणार मग? अरे पण तो घरात नाही म्हणल्यावरती तुम्ही त्याची चौकशी करायला नको का? रमेश अण्णांनी बाळबाच्या निष्काळजीपणावर थोडा रागबी व्यक्त केला. पण बाळबाला त्याचं काही विशेष वाटलं नाही. काहीच घडलं नसल्यागत तो म्हणाला, कशाला म्हाताऱ्याची चौकशी करत बसायचा अण्णा? त्याला घरची आठवण झाल्यावरती येतोय की तो आपोआपच घरी. याआधी पण म्हातारं 2-4 वेळा बेपत्ता झालं होतं, पण आलं नवं स्वतःच्याच पायानं घरी. यावेळी पण येईलच की तो घरी. तुम्ही नका काय काळजी करूचा अण्णा. अशी कशी काळजी करू नको? लेकाच्या तेव्हा म्हातारं बेपत्ता झालं होतं ते ठीक होतं. तेव्हा तुझा बाप निदान परत घरी तरी आला होता. पण आता तो घरी येणार नाही. का? तुम्हाला कुणी सांगितलं की म्हातारच भेटलं होतं तुम्हाला? बाबाने विचारलं. अरे आता तो बेपत्ता झाल्याची बातमीच बघ छापून आल्या पेपरात. आत्ताच्या बारीनं म्हातारं परत येणार नाही बाळबा. रमेश अण्णांनी काहीतरी भयानक घडल्याचं सांगितलं. मग मात्र बाळबा तीनताड उडलाच. पेपरला बातमी आल्या? कुणी दिली बातमी? बाळबाने दचकून विचारलं. आता ते बी आम्हालाच विचार, शाण्या बाप तुझा. गायब झालाय तो आणि आम्हाला विचारतोयास वय कुण्या दिली बातमी म्हणून? अण्णा खरंच सांगतोय व बातमी कुणी दिली हे आम्हाला घरातल्या माणसांना कुणालाच माहिती नाही बघा. अरे मग पेपराला बातमी रे छापून कशी आली? काय की बघू बघू. बाळबा उत्सुकतेने म्हणाला. त्याला बी आता अचंबा वाटला होता. एव्हाना बाळबाच्या घरातले समदे जण बाहेर आले होते आणि त्यांना बी आपलं म्हातारं बेपत्ता झालंय आणि त्याची बातमी छापून आल्या ही खबर समजली होती. बाळबाची आई अंजनाबाई बाहेर आली तेव्हा बाळबा घाबरून आपल्या आईला म्हणाला, अगं आई, दादा बेपत्ता झाल्याची बातमी सांगायला आले ती समधी जण. कोण बेपत्ता झालंय? तुझा बाप का? व्हय, अगं तसं पेपरात छापून बी आलं या. हा काय त्यांनी पेपर बी बरोबर आणलाय नव? म्हणजे पेपर मध्ये यांचं नाव बी छापून आलं या का? अंजनाबाईंनी उत्सुकतेनं विचारलं. व्हय, दादाचंच नाव छापून आलं या बघ. भया भया, बघू बरं आणा इकडं. अंजनाबाईंनी घाबरून जाण्याऐवजी कौतुकाने विचारलं. आपल्या नवऱ्याचं नाव पेपरात छापून आल्याचा केवढा आनंद वाटला त्यांना. मग सगळेजण रमेश अण्णांनी उलगडलेला पेपर बघू लागले. रमेश अण्णांनी बाळबाला छापून आलेली कोपऱ्यातली बातमी दाखवली. बाळबाने मोठ्या उत्सुकतेने छापून आलेली बातमी मोठ्या आवाजात वाचली. तशी अंजनाबाई म्हणाली, भया कौतुकच म्हणायचं ह्य. खरंच त्यांचं नाव छापून आलं या? अगं नुसतं नावच नाही छापून आल्यालं, आख्या बातमीच्या बातमी छापून आल्या. मला पहिल्यापासूनच वाटत होतं की आपला दादा नक्कीच बातमीचा विषय होऊ शकतो. ते आज खरं झालं बघ. बाळबा अजूनही कौतुकाने बोलत होता. अरे पण बाळबा, तू म्हणतोयास की ही बातमी तू दिली नाही, मग ही बातमी पेपरवाल्यांना र कुणी दिली? अब्दुल्लानं विचारलं. खरंच आम्ही कोणाही बातमी दिलेली नाही, बाळबा म्हणाला. अरे त्वा नसेल पेपरवाल्यांना बातमी दिली, पण त्याच्या लिकीनं, जावयानं, नाहीतर तुमच्याच नात्यातल्या आणखी कुणीतरी ही बातमी दिली असेल का नाही? रमेश अण्णांनी विचारलं. तसं बाळबा उत्साहाने म्हणाला, असली बातमी कोणच देणार नाही अण्णा. कुणाला एवढं म्हाताऱ्याचं कौतुक नाही. समधीच त्याला वैतागल्यालं होतं. उलट 10-12 दिवस म्हातारा घरात नाही तर किती बरं वाटतं या घरातल्या सगळ्यांना, बाळबा म्हणाला. आता तर सगळेच चकित झाले होते. बाळबा सुद्धा म्हणत होता की ही बातमी आम्ही कुणी दिली नाही. मग ही बातमी पेपरला आली कशी? कुणी दिली असेल ही बातमी? बातमी तर खरी आहे, आपल्याच गावातल्या सधू भाऊची. त्याचं नाव बी खरं आहे आणि गावाचं नाव बी खरं आहे. मग ही बातमी कुणी दिली असेल? हे काय गौड बंगाल आहे तेच कळना. रमेश अण्णा तर गोंधळून गेले होते. रमेश अण्णाच कशाला घ्या, सगळेच गोंधळून गेले होते आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. शेवटी रमेश अण्णांनीच विचारलं, सदू भाऊ 10-12 दिवस घरात नाही हे नक्की ना? व्हय, हे खरं आहे. म्हातारं 10-12 दिवस घराकडं फिरकलंच नाही.
कुठं गेलंय ते बी आम्हाला समजलं नाही. आम्हाला वाटलं म्हातारं नेहमीसारखंच गायब होतं या आणि 4-8 दिवसांनी परत येतं या. तेव्हा आम्ही बी त्याचा काय बी तपास केला नाही, बाळबा सांगत होता. मग आता त्याचा तपास केला पाहिजे. सदू भाऊ नक्कीच बेपत्ता झालाय. रमेश अण्णा म्हणाले. काय गरज नाही त्याला शोधायची, मरू दे ते म्हातारं तकडच. अंजनाबाई म्हणाली. आपल्या नवऱ्याविषयीचे तिचे हे विचार ऐकून आलेली मंडळी तर चकितच झाली. रमेश अण्णा तर म्हणाले. असं कसं म्हणता वहिनी तुम्ही? म्या खरंच म्हणत्या. तुम्ही बघतायसा नव्ह दाजीबा, काय त्या म्हाताऱ्याचा उपयोग आहे का परपंचाला? सदान कदा आपल्याच नशेत असतोया. 4-8 दिवस कुठं कुठं गायब होतोया. पोराबाळांना त्याच्या सावलीचा तरी आधार शिल्लक राहिलाय का? तरी पण रमेश अण्णा म्हणाले. पण त्याला पुढं बोलू न देता बाळबा मध्येच त्यांचं बोलणं थांबवीत म्हणाला. आई म्हणत्या ते बरोबर आहे रमेश अण्णा. कशाला उगी त्या म्हाताऱ्याला शोधायच्या भानगडीत पाडतायसा? त्यापेक्षा आपण पण पेपरमध्ये बातमी देऊया आणि म्हाताऱ्याला सांगू की तू बेपत्ता झाल्याचं आम्हाला समजलं, पण हाय तिकडच तू सुखरूप राहा. इकडं येण्याच्या भानगडीत अजिबात पडू नगस. इकडं तुझी आठवण काढी समद सुखानं जगत्याती म्हणावं. समद खात्याती, चांगलं पित्याती. मस्त मजेत हाय आम्ही. उलट तू घरातून निघून गेल्यापासून आम्हाला कसली बी काळजी नाही. आईची बी तब्येत सुधारल्या जरा. तुझा नातू आता घाबरून आयला चिकटत नाही. शेतीवाडीची कामं पण बरी चालल्याती. आमची काळजी तू अजिबात करू नको म्हणावं. हाय तिकडं तू बिनघुरी राहा. रमेश अण्णांना मात्र त्याचं बोलणं आवडलं नाही. बाळबा अगदी आडमुठ्यागत बोलतोय असं त्यांना वाटलं, म्हणून ते बाळबावरती खवळत म्हणाले. अरे कसं तुला बोलवतंय र बाळबा ह्य? किती बी केलं तरी तो तुझा बाप हाय नव. आपल्या गावचा तो माणूस हाय. एवढी पेपराला बातमी येऊन सुद्धा आपण जर त्याची शोधाशोध केली नाही तर गावाची काय राबरू राहील सांग मला. आणि आजूबाजूच्या गावच्या लोकांना समजलं तर ती र काय म्हणती आली. आपल्या माणुसकीवरती थुंकती आली की त्या. निदान त्यासाठी तरी सदू भाऊला शोधायलाच हवं. 4 गावात माणसं त्याचा शोध घ्यायला सोडायलाच हवीत. तुम्ही नका तो त्रास घेऊ अण्णा. म्हातारा 2-3 दिवसात घरी येतोय का नाही तेवढं बघा. बाबा सगळ्यांना धीर देत म्हणाला. तेवढ्यात अब्दुल्ल्याने विषय काढला. ते सगळं खरं हाय, पण मूळ मुद्दा तर बाजूलाच राहिला की व. कोणता? बाळबाने विचारलं. म्हातारा हरवल्याची बातमी पेपरात आली कशी आणि कुणीही बातमी दिली? म्हातारा परत आल्यावर त्याचा बी उलगडा होईलच की. तुम्ही बिनधास्त राहावा. आम्ही त्याची पोरं सोरं बिनधास्त हाय म्हणल्यावरती तुम्ही तरी कशाला त्याची काळजी करतायसा? जावा आपलं माघारी. 2-3 दिवस म्हाताऱ्याची वाट बघू आणि तो नाहीच आला तर मग बघू काय करायचंय ती. बाळबा बिनधास्तपणे म्हणाला. आता आलेली माणसं तरी काय बोलणार? ते सगळे आले तसे बातमीचा पेपर गुंडाळून काखेत सारून परत निघून गेले. आलेली माणसं निघून गेल्यावर तासाभराने बाळबाच्या दोघी बहिणी आपापल्या नवऱ्यांना घेऊन गाड्या पळवीतच माहेरी आल्या. आल्याबरोबर बाप मेल्यागत रडायला लागल्या. अंगणातूनच हंबरडा फोडला. पण बाळबाने त्यांना शांत केलं. म्हातारा नेहमीसारखाच बेपत्ता झालाय आणि 2 दिवसात तो घरी येईल असं त्यांना सांगितलं. मग त्याही शांत झाल्या. त्यांना बी आपल्या बापाचा स्वभाव माहिती होता. 4-8 दिवस तो गायब होतो आणि अचानक घरी उपटतो हे माहिती होतं. त्यांचं चहापाणी झाल्यावर बाळबाच्या थोरल्या बहिणीने सुलूने त्याला विचारलं. तुला माहिती होतं ना तो 4-8 दिवसांनी परत घरी येतो. मग त्याच्या बेपत्ता होण्याची बातमी तू पेपराला रकामून दिलीस. अगं ताई, ती बातमी म्या नाही पेपराला दिल्याली. मग र कुणी दिली? सुलूने आश्चर्यानं विचारलं. अगं आम्हाला वाटलं तुम्हा दोघींपैकी कुणीतरी ही बातमी पेपरात दिल्या. बाळबानं विचारलं. तुम्हाला विचारल्या बिगार आम्ही असली बातमी देऊ का र पेपरात? धाकटी नंदा म्हणाली. मग मात्र सगळेच बुचकळ्यात पडले. बातमी जर कुणीच दिली नसेल तर मग बातमी आलीच कशी? आपला बाप बेपत्ता झालाय हे आपल्या आधी इतरांना कसं समजलं? पण बाळबाला खात्री होती आपला बाप नक्की परत येणार आणि तो आल्याशिवाय या गोष्टीचा काही उलगडा होणार नाही. झालंही तसंच. त्याच दिवशी सायंकाळची गोष्ट. नेहमीसारखी रिकाम टेकडी माणसं हॉटेल रामभाऊ पुढच्या मोकळ्या जागेत खुर्च्यांवरती बसली होती. सूर्य मावळतीला टेकला होता. थंडगार वारा सुटला होता. आता हवेत गारवा पण जाणवत होता. गजाभाऊने सर्वांना हापाप चहा पाजला होता आणि सगळेच जण सकाळच्याच विषयावरती बोलत होते.
सदाभाऊ बेपत्ता झालाय हाच त्यांच्या चर्चेचा एकूणच विषय होता. एक अख्खा माणूस बेपत्ता झालाय ही बातमी काही साधीसुधी नव्हती. तेवढ्यात तालुक्याच्या रस्त्यावरून सदूभाऊ डुलत डुलत येताना गजाभाऊला दिसला. त्याचं तोंड तालुक्याच्या रस्त्याकडेच होतं. समोरून एक जण डुलत डुलत येतोय हे आधी त्याला दिसलं. मग हा सदूभाऊच आहे याची खात्री पटल्यावर तो ओरडला, अरे अरे सदूभाऊ 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 कुठं आहे? परशानं विचारलं. पण पुढचं काही सांगण्याआधीच गजाभाऊने टुनकन खुर्चीतून खाली उडी मारली आणि तो रस्त्याकडे धूम पळाला. पाठोपाठ बाकीच्यांनीही सदूभाऊकडं माना वळवून पाहिलं आणि ते सुद्धा गजाभाऊ पाठोपाठ पळत सुटले. गजाभाऊने दोन डांगत सदूभाऊला गाठलं आणि त्याला आडवं होत विचारलं, सदूभाऊ तू? सदूभाऊने आपल्या तांबारलेल्या डोळ्यांनी गजाभाऊकडं पाहिलं आणि म्हणाला, व्हय मीच हाय. का र? अरे तुला पाहून मला केवढा आनंद झालाय काय सांगू तुला. काय म्हणून? मला पाहिल्यावर त्या आनंदित होणारा पहिला तूच भेटलास बघ मला. सदूभाऊ तिरकसपणे म्हणाला, अरे तसे नाही, पण तू बेपत्ता झाला होतास ना म्हणून तसं म्हटलं. व्हय मी 10 दिवस बेपत्ताच झालो होतो. कुठं होतास एवढं दिवस? मसणात. तुला र काय करायच्या ती नव्हक्या? सदूभाऊ आडव्यात शिरत म्हणाला. अरे अरे असं काय म्हणतोय सदूभाऊ? तू बेपत्ता झालास म्हणून सगळ्या गावात बॉम्ब झाल्या, बातमी पण छापून आल्या पेपरात, म्हणून विचारतो या तुला. गजाभाऊ प्रामाणिकपणे म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून सदाभाऊ मात्र खुलला, मनातून खुश झाला. मग त्यानं हसऱ्या चेहऱ्याने विचारलं, म्हणजे मी बेपत्ता झाल्याचं सगळ्या गावाला समजलं ना? तर आणि आजच्या पेपरमध्ये मी हरवल्याची बातमी छापून आल्या ना? व्हय, पण मला आधी हे सांग, तुला रे कुणी शोधून काढलं? कोण काढतंय मला शोधून? कुणाला माझी एवढी काळजी आहे? तसं असतं तर मी हरवल्याची बातमी तरी पेपरात आली असती का? सदूभाऊ उदास होत म्हणाला, अरे मग तू कुणाला सापडलास? कुणी रे शोधून आणलं तुला घरी? गजाभाऊ उत्साहाने विचारित होता. कुणाला नाही सापडलो, माझा मला सापडलोय आम्ही. म्हणजे तू आजचा पेपर वाचलास ना? पेपर मधली बातमी वाचूनच तू परत घरी आलास ना? काय चमत्कार आहे बघा. तू हरवल्याची बातमी आजच पेपरला येते काय, आणि बातमी छापून आल्या आल्या तू सापडतोस काय? या वर्तमानपत्राचा महिमा तर अगाध आहे बाबा. त्यामुळेच लोक पेपरमध्ये असल्या बातम्या देत असत्याली जणू. गजाभाऊ एकटाच बोलत होता. त्याच्या बोलण्यातून सदूभाऊ सापडल्याचा आनंद डोकावत होता. बाकीच्या मंडळींनी बी सदूभाऊला घेरलं होतं. कुणीतरी एक जण सदूभाऊ परत आल्याची खुशखबर सांगायला त्याच्या घरी पळत गेलं होतं. सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला होता. सदूभाऊवर मात्र याचा काही परिणाम झाला नव्हता. तो शांत उभा होता. मग शांतपणे समद्यांना म्हणाला, ती बातमी वाचून मी परत आलेलो हाय. मग पेपरला तुझी बातमी छापून आले हे तुला र कसं समजलं? समजायला कशाला पाहिजे, ती बातमी मीच दिली होती. सदूभाऊ शांतपणे म्हणाला. पण शांततेच्या बॉम्बचा आवाज सुद्धा एवढा मोठा असतो का? त्याच्या बोलण्याने तिथे उभे असलेले समदेच दान करणं उडाले. तू हा बातमी दिली होतीस? स्वतःची बातमी सावताच? व्हय, का र? परशानं विचारलं. तसा सदूभाऊ ताट झाला आणि आवेशात म्हणाला, मग आज 10 दिवस झालं तर मी घरातून निघून गेलो होतो, पण कुणाला माझी काळजी आहे का? आलं का कोण माझ्या तपासाला? मी कुठं हाय, कुठं राहतोया, काय खातोया, काय पितोया याची कोणी विचारपूस करायला तरी आलंय का र? एवढंच नाही तर मी जगलोय का मेलोय ते तरी कुणी बघायला आलंय का? कुणालाच माझी काळजी नव्हती. तेव्हा मॅच पोलीस स्टेशनात जाऊन असा माणूस बेपत्ता झाल्याची बातमी दिली होती. पोलिसांना खोटं सांगितलं की तो माझा भाऊ आहे म्हणून. पोलिसांना बी खरं वाटलं. त्यांनी माझी तक्रार लिहून घेतली आणि पेपरवाल्यांनी तिथूनच ती बातमी घेऊन पेपरामध्ये छापली. म्हणून तर आज माझी बातमी छापून आल्या. सदूभाऊने समदा उलगडा केला आणि मंडळी चकित झाली. मग परसूने विचारलं, आणि पोलीस आता तपासाला आल्यावरती मग र काय करणार सदूभाऊ? पण ते ऐकायला सदूभाऊ तिथं थांबलाच कुठं. तो परत डुलत डुलत घराकडे चालू लागला, मस्त मजेत चालल्यासारखा. त्याला पाठमोऱ्या बघणाऱ्यांची तोंड मात्र फुटलेल्या खापरासारखी झाली होती.